Hello everyone. We start our next topic, that is green chemistry and nanochemistry, which is green chemistry and nanochemistry. टॉपिक सुरू करण्याच्या आधी सध्याची तुम्हाला कंडिशन माहिती आहे की ह्या ठिकाणी भरपूर असे पोल्युशन्स आहेत. ओके, आपण नॉर्मली जरी कुठे जायचं म्हणलं की आता तर कोरोना आल्यामुळे आपण मास्क वेअर करतोच, पण एरवीसुद्धा आपण काय करणार, मास्क लावून जातो का? कारण की इतकी धूळ आणि जे काही ह्या ठिकाणी पोल्युशनचे वेगवेगळे टाईप्स माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना, जे डायरेक्टली कशावर अफेक्ट करत आहेत, आपल्या एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करत आहेत. आणि त्याचाच इम्पॅक्ट असा होत आहे की त्या ठिकाणी काय होणार, एन्व्हायरमेंटमध्ये जे होणारे चेंजेस आहेत, ओके, सगळ्यांना माहिती एन्व्हायरमेंटचा डायरेक्ट अफेक्ट आपल्या बॉडीवर सुद्धा होतं आणि एव्हरीवेअर ॲटमॉस्फिअरवर सुद्धा होतच असतो. ओके, तसंच जर समजा ह्या ठिकाणी हे पोल्युशनचं डायरेक्टली एन्व्हायरमेंटवर अफेक्ट केले तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम कशाचे काय तयार होणार मला सांगा. त्या ठिकाणी सिव्हिअर प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात, जे की डायरेक्ट कशावर अफेक्ट होईल, आपल्या एन्व्हायरमेंटवर. ओके, आता ह्या ठिकाणी बघा मला सांगा, एन्व्हायरमेंटवर जर इफेक्ट कॉज झाला, आता एन्व्हायरमेंटचा मिनिंग काय आहे? एन्व्हायरमेंट मीन्स द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्स अँड ऑर्गॅनिझम कलेक्टिवली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. जे काही फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर आहेत, जे की डायरेक्टली आपल्या ऑर्गॅनिझमवर अफेक्ट करतात, त्यांच्या हेल्थवर अफेक्ट करतात, त्याला आपण म्हणत असतो एन्व्हायरमेंट. जसं फॉर एक्झाम्पल, पावसाळा सुरू झाला की आपल्या बॉडीवर डायरेक्ट इफेक्ट होणार, आपण छत्री वेअर करणार, गरम स्वेटर्स वगैरे घालणार. हिवाळा आला की तसंच करणार. उन्हाळा असेल तर आपण कॉटनचे कपडे वेअर करणार. म्हणजेच डायरेक्टली त्या एन्व्हायरमेंटचा इफेक्ट आपल्या हेल्थवर होत असतो. ओके, आणि ह्या ठिकाणी मला सांगा, एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होणार कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत जे डायरेक्टली एन्व्हायरमेंटवर इफेक्ट होतील. कारण की जर एन्व्हायरमेंट चेंज झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर तर होणारच. कारण की सध्या तुम्हाला सध्याची सिच्युएशन माहिती, पावसाळा, उन्हाळा, मध्येच गरमी होते, मध्येच थंडी, मध्येच पाऊस. ओके, त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट कशावर होत आहे, आपल्या हेल्थवर. तब्येती ह्या ठिकाणी काय होत आहेत, बिघडत आहे. तर ह्या ठिकाणी एन्व्हायरमेंटवर जे फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत, जे डायरेक्टली एन्व्हायरमेंट अफेक्ट करून पोल्युशन कॉज करू शकतात, ते म्हणजे आहेत एकतर नॅचरल किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्स. कोणते आहेत? नॅचरल ऑर आर्टिफिशियल फॅक्टर्स. आता नॅचरल म्हणजे काय, जे की अर्थक्वेक आहेत, भूकंप होणार, नंतर व्हॉल्कॅनोज म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला, वादळ वगैरे येणार, नंतर ड्रॉफ्ट्स ज्याला आपण म्हणून दुष्काळ पडणार. ओके, हे सगळे डायरेक्टली कशावर अफेक्ट करतं, आपल्या एन्व्हायरमेंटवर. हे सगळे काय आहेत, नॅचरल फॅक्टर्स. तसेच आर्टिफिशियल फॅक्टर्स कोणते कोणते बघा, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन. कोणतं आहे? फास्ट इंडस्ट्रियलायझेशन. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, जे काही इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट होत आहे. मला सांगा, ह्या सगळ्यामागे मेन पॉईंट असा आहे किंवा जे काही इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट आहे ते कशावर डिपेंड आहे ना, त्या ठिकाणी पोल्युशन म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणी पॉप्युलेशनवर. का बरं? कारण की पॉप्युलेशन जेवढं जास्त होईल, जेवढी लोकसंख्या वाढेल, त्याला त्या ठिकाणी डेव्हलप होण्यासाठी, स्वतःला सर्वाईव्ह होण्यासाठी त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशनसुद्धा जास्त होत आहे. कारण की प्रत्येकाला रोजगार, माणसं वाढली, रोजगार वाढणार. ओके, त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन खूप फास्ट ग्रोथ झाली या ठिकाणी. सेकंड पॉईंट म्हणजे इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल सोर्स. लिमिटच नाही, अमर्यादित वापर कशाचा, नॅचरल सोर्सचा. त्यामुळे नॅचरल सोर्स हे काय होत आहेत, कमी होत चाललेले आहेत. ओके, नंतर डिफॉरेस्टेशन, झाडं तोडणं, जंगल सगळे, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलामधले झाडे सगळे तोडून त्या ठिकाणी काय होत आहे, इंडस्ट्री तयार होत आहे किंवा घरं बांधकाम सुरू आहे. त्याचा इफेक्ट कशावर पडत आहे, डायरेक्टली आपल्या एन्व्हायरमेंटवर इफेक्ट होत आहे. ओके, म्हणजेच हे काय झाले, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स जे की डायरेक्टली कशावर अफेक्ट करतात, एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करतात. त्याचबरोबर अजून काही फॅक्टर आहेत ते आपल्या इकोसिस्टीमवर किंवा एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होतात. ते म्हणजे बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर. कोणते आहेत? बायोटिक किंवा अबायोटिक. बायोटिक्स म्हणजे ज्यामध्ये प्रोड्युसर येणार, कन्झ्युमर येणार. ओके, म्हणजे लिव्हिंग थिंग्स येतील. ओके, त्याला आपण म्हणतो बायोटिक. आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, जसं सूर्य, पाणी, वारा. ओके, हे काय आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स. त्यालाच आपण म्हणतो अबायोटिक फॅक्टर. मला सांगा, बायोटिक आणि अबायोटिक हे एकमेकांसोबत कसे असणार, रिलेटेडच राहणार. का बरं रिलेटेड राहणार? एक एक्झाम्पल सांगते. मला सांगा, आपण नाही का धान्य लावतो शेतामध्ये, जेव्हा गहू वगैरे पिकतात. ओके, त्या ठिकाणी त्याला मेन सोर्स कशाचा लागतो, सनलाईटचा.
ओके, सनलाईट जर त्या ठिकाणी कमी पडत असेल तर मला सांगा झाडांची ग्रोथ होईल का? नाही होणार. ओके, सनलाईट जर त्या ठिकाणी कमी पडत असेल म्हणजेच अबायोटिक फॅक्टर त्या ठिकाणी जर कमी भेटत असेल तर बायोटिक फॅक्टरची ग्रोथ होईल का? नाही. झाडं ग्रो होणार नाही आणि त्या ठिकाणी झाडं काय व्हायला लागतील? किल व्हायला लागतील. म्हणजेच ह्या ठिकाणी हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर हे एकमेकांशी कसे आहेत? रिलेटेड. एक जरी त्या ठिकाणी जर कमी झाला, ओके, एक जरी त्या ठिकाणी कमी झाला किंवा इलिमिनेट झाला तर त्या ठिकाणी तो कशावर अफेक्ट करणार? डायरेक्टली एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होणार. म्हणजेच जी आपण अन्न साखळी म्हणतो ती ह्या ठिकाणी काय होणार? ब्रेक व्हायला लागणार. मग ह्या ठिकाणी बघा, अबायोटिक म्हणजे सनलाईट त्या झाडाला भेटणार नाही. सनलाईट झाडाला भेटला नाही म्हणून बायोटिक फॅक्टर म्हणजे आपले झाडं ची ग्रोथ होणार नाही आणि झाडांची ग्रोथ झाली नाही म्हणजे त्या ठिकाणी फूड डेव्हलपमेंट होणार नाही आणि फूड जर भेटलं नाही तर ते डायरेक्टली आपल्यावरच अफेक्ट होणार. ओके, म्हणजे ही सगळी कशाची आहे? अन्न साखळी. जेव्हा ही अन्न साखळीमधला एक जरी घटक ब्रेक झाला तर तुम्हाला माहिती पूर्ण अन्न साखळी ही कोलॅप्स होत असतं. जी काही चेन आहे ती काय होते? कोलॅप्स होत असते. म्हणजेच या ठिकाणी बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर कोणताही जर त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करत असेल तर त्याचा डायरेक्ट कशावर इफेक्ट पडणार? आपल्या ह्युमन सिस्टीमवर किंवा एंटायर इकोसिस्टीमवर. बघा, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर रिलेटेड टू ईच अदर इन अन इकोसिस्टीम if any of the factor change or remove the effect of the entire ecosystem. ते कशावर इफेक्ट करतात? पूर्ण एंटायर सिस्टीमवर. ओके, हे काय झालं आपलं इंट्रोडक्शन, जे म्हणजे एन्व्हायरमेंटल काय आहे, म्हणजे आपल्याला ग्रीन केमिस्ट्री शिकण्यामागचा उद्देश काय आपल्याला ते बघायचं. ओके, मग आपण त्याची डेफिनेशन, त्याचे प्रिन्सिपल्स हे स्टडी करू. ओके, आता मला सांगा ह्या ठिकाणी तुम्हाला एन्व्हायरमेंट कळालं आणि त्याच्यावर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किंवा नॅचरल किंवा आर्टिफिशियल असे कोणते फॅक्टर आहेत जे त्या एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होतात ते कळालं. म्हणजे ह्याचं डायरेक्टली तुम्ही सांगू शकता सध्याच्या कंडिशनमध्ये एन्व्हायरमेंटचा किंवा जे काही आपल्या नॅचरल थिंग्सचा जे काही एक्सेस लॉस होत आहे ते आपल्याला ह्या कन्सेप्टमधून, ग्रीन केमिस्ट्रीमधून काय करायचं आहे? ओव्हरकम कसं करता येईल आणि नॅचरल सोर्सला रिस्टोर कसं करता येईल हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, आता आपण बघू. मला सांगा ह्या एन्व्हायरमेंटवर किंवा त्याच्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकलमध्ये थोडा जरी चेंजेस झाला तर त्या ठिकाणी लगेच काय तयार होईल? पोल्युशन कॉज होईल. ओके, जसं ह्या ठिकाणी एअरमध्ये CO2 वगैरे एखादा सॉलिड टॉक्सिक सबस्टन्स जर मिक्स व्हायला लागतील तर त्याला आपण म्हणतो एअर पोल्युशन. जे की आपण इंडस्ट्रियलायझेशन एक जरी कन्सेप्ट घेतला तरी तुम्हाला माहिती की ह्या ठिकाणी भरपूर असे पोल्युशन्स तयार होतील. ओके, तुम्हाला पोल्युशन म्हणजे सिम्पली काय? जे काही ह्या एन्व्हायरमेंटलचं जे डिपेंडन्स गोष्टी आहेत म्हणजेच कोणत्या? फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत जे की डायरेक्ट ह्युमन बॉडीला अफेक्ट करतात, त्या ऑर्गॅनिझमवर अफेक्ट करतात, त्यामध्ये काय येणार? अल्टरेशन होणार किंवा अननेसेसरी चेंजेस होणार. काय होणार त्यामध्ये? अननेसेसरी चेंजेस. बघू पोल्युशनची डेफिनेशन काय मग? The unnecessary and unacceptable changes in the environment due to the natural events or human activity. नॅचरल इव्हेंट्समध्ये, नॅचरल इव्हेंट्समुळे किंवा ह्युमनच्या ॲक्टिव्हिटीमुळे जे काही त्या ठिकाणी त्या अननेसेसरी किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये जे अनएक्सेप्टेबल चेंजेस होत आहेत त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणत असतो? पोल्युशन. ओके, जे काही चेंजेस होणार मग ते माणसामुळे झाले किंवा नॅचरली झाले. ओके, पण त्याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इफेक्ट तर कशावर होणार? आपल्या हेल्थवरच होत आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती की पोल्युशनचे 3 टाईप्स असतात. कोणते कोणते आहेत? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड साऊंड पोल्युशन. सर, आता ह्या केसमध्ये मला सांगा सगळे पोल्युशन हे कशावर डिपेंड आहे? जे काही त्या ठिकाणी जे काही टॉक्सिक सबस्टन्स त्यासोबत मिक्स होत आहेत. ओके, जसं फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियलायझेशनमध्ये जे काही टॉक्सिक सबस्टन्स इलिमिनेट होतात ते जर वॉटरमध्ये मिक्स झाले तर वॉटर पोल्युशन होतं. ओके, ते जर एअरमध्ये मिक्स झालं तर काय होणार? एअर पोल्युशन. आणि ते डायरेक्टली कुठं अफेक्ट होणार? आपल्या हेल्थवर. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे? ह्या ग्रीन केमिस्ट्रीचा यूज, ग्रीन केमिस्ट्री नावामध्येच आहे काय? हरीभरी. ओके, हरीभरी केमिस्ट्री म्हणू आपण, हो ना? तसं नाही, ग्रीन केमिस्ट्रीचा मिनिंग काय आहे? आपल्या केमिस्ट्री जी आपण केमिस्ट्री यूज करते, कारण की इंडस्ट्रियलायझेशन असेल कुठे असेल त्या ठिकाणी यूज कशाचा होणार? केमिस्ट्रीचाच होणार. कारण की सिंथेसाइज असेल किंवा एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन असेल त्यामध्ये काय होणार? आपण नवीन नवीन गोष्टी तयार करणार पण बेस काय राहणार? त्याचा केमिस्ट्रीच राहणार. ओके,
म्हणजेच या ठिकाणी आपण जे यूज केलेली केमिस्ट्री आहे त्याचा यूज ह्या सगळे पोल्युशन कमी करण्यासाठी कसा होईल ते बघायचं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी ते काही त्याची काही पोल्युशन म्हणजे एन्व्हायरमेंटची आपल्या ठिकाणी या ठिकाणी जी काही त्याला जे काही डॅमेज होत आहे हे या ठिकाणी काय करायचं आहे, ग्रीन केमिस्ट्रीचा यूज करून आपल्याला कमी करायचं आहे. आणि त्यामध्ये मेन पार्ट हा कोण राहणार, आपली केमिस्ट्री. ओके, ह्या ठिकाणी बघा मग ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय बघा, डेफिनेशन आधी आपण बघू त्याचं एम काय, आपल्याला करायचं काय त्या ग्रीन केमिस्ट्रीमध्ये, आणि नंतर त्याचं डेफिनेशन. बघा ग्रीन केमिस्ट्री इट इज ॲन अप्रोच टू द केमिस्ट्री दॅट एम टू मॅक्झिमाइज इफिशियन्सी, टू मिनिमाइज हजार्ड इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. ओके, काय म्हणते, ह्याचा मेन कन्सेप्ट एवढाच आहे या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्रीचं एम टू अप्रोच टू द केमिस्ट्री. काय घेतलं त्यांनी, केमिस्ट्रीची हेल्प घेतली दॅट एम्स टू मॅक्झिमाइज इफिशियन्सी, त्याचा इफेक्ट वाढवणं, ग्रीन केमिस्ट्रीचा इफेक्ट वाढवणं, पण मिनिमाइज काय करणं, मिनिमाइज द हजार्डस इफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. म्हणजेच या ठिकाणी इफिशियन्सी वाढवायचे पण ह्युमन हेल्थवर आणि एन्व्हायरमेंटवर जे काही होणारा त्याचा हजार्डस इफेक्ट आहे तो या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला कमी करायचा आहे, मिनिमाइज करायचा आहे, इलिमिनेट करायचं आहे. हे कशाचं एम आहे, ग्रीन केमिस्ट्री. अँड धिस ग्रीन केमिस्ट्री इज डिस्कवर्ड बाय ऑर द आपण इथे या ठिकाणी म्हणून फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री, फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री पौल टी ॲनास्टस. कोणता आहे, पौल टी ॲनास्टस. हे काय आहे, या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्रीचा आपण म्हणू ओनर म्हणू किंवा फादर म्हणू या ठिकाणी, ज्यांनी ही कन्सेप्ट काय केली, डिस्कवर केली. ओके, हे झालं ग्रीन केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन. आता आपण बघू ह्या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन. काय ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन, द यूज ऑफ केमिस्ट्री, काय करायचे, केमिस्ट्रीचा यूज करायचे कशासाठी, फॉर pollution prevention by environmentally conscious design of chemical product and the process that reduce or eliminate the use or generation of hazardous substance. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हणते, केमिस्ट्रीचा यूज आपल्याला ह्या ठिकाणी असा करायचा आहे की जेणेकरून पोल्युशन प्रिव्हेंट झालं पाहिजे. बघा डेफिनेशन काय झालं पाहिजे, पोल्युशन प्रिव्हेंट झालं पाहिजे बाय एन्व्हायरमेंटली कन्साइज डिझाईन्स ऑफ केमिकल प्रोडक्ट. आणि असे आपण केमिकल्स यूज करायचे किंवा अशी काही प्रोसेस कमी करायची, प्रोसेस यूज करायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी पोल्युशन कसं आलं पाहिजे, कंट्रोलमध्ये आलं पाहिजे, पोल्युशन झालंच नाही पाहिजे अशी आपण काळजी घ्यायची. ओके, ह्या ठिकाणी बघा कन्साइज डिझाईन्स ऑफ केमिकल प्रोडक्ट अँड प्रोसेस, आणि अशी प्रोसेस यूज करायची दॅट रिड्यूस ऑर इलिमिनेट द यूज ऑर जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्स, किंवा असे काही प्रोसेस यूज करायच्या ज्यामधून जो काही बाय प्रोडक्ट निघतो, कारण की आपण एक प्रोडक्ट तयार करतो पण त्या ठिकाणी रिएक्शन आपण बऱ्याचशा बघितलेल्या आहेत ज्यामध्ये एक प्रोडक्ट तर राहणार पण सोबत त्याचे अनेक बाय प्रोडक्ट सुद्धा तयार होतात. मग ह्या ठिकाणी बाय प्रोडक्ट कमीत कमी तयार झाले पाहिजे. ओके, म्हणजेच अशी प्रोसेस तयार करायची जेणेकरून जे काही बाय प्रोडक्ट तयार होतील ते एक तर कमीत कमी असतील किंवा ते कसे तयार होतील, हजार्डस नसतील, अशी प्रोसेस किंवा असे केमिकल प्रोडक्ट त्या ठिकाणी काय करायचे, यूज करायचे. ओके, यालाच आपण म्हणतो डेफिनेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री. रिपीट सांगते बघा, द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेंशन बाय, कसं पोल्युशन प्रिव्हेंट करणार पण कसं करणार, बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट, जे काही एन्व्हायरमेंटला सुटेबल असतील असेच काय करायचे केमिकल प्रोडक्ट घ्यायचे. अँड प्रोसेस, आणि कोण प्रोसेस यूज करायची जी काय करणार, दॅट रिड्यूस ऑर इलिमिनेट द यूज ऑर जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्स, जी काय करेल अशीच प्रोसेस निवडायची जी काय करणार, रिड्यूस करेल किंवा इलिमिनेट करेल. काय इलिमिनेट करेल, जे काही जनरेशन आहे त्याचं, जे काही जनरेशन आहे किंवा यूज आहे त्या हजार्डस केमिकल्सचा किंवा हजार्डस सबस्टन्सचा तयार होणार असेल किंवा वापरणार असेल ते त्या ठिकाणी कसं पाहिजे, इलिमिनेट झालं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन केमिस्ट्री. ही काय झाली, ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन. कळत आहे सगळ्यांना. ओके, काय केलं पाहिजे, पोल्युशन प्रिव्हेंट करायचं पण दोन वेळी. एक तर काय करणार, केमिकल प्रोडक्ट कॉन्साइज डिझाईनचे यूज करायचे जे काही एन्व्हायरमेंटला यूजफुल असतील, हेल्पफुल असतील तसेच यूज करायचे, किंवा अशा प्रोसेस घ्यायच्या. ओके, किंवा
किंवा असे प्रोसेस घ्यायचे जे काय करतील, रिड्यूस करतील किंवा इलिमिनेट करतील काय, यूज किंवा जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्स. हजार्डस सबस्टन्सचा यूज किंवा त्याचं जनरेशन काय करतील, ते मिनिमाइज करतील किंवा रिड्यूस करतील किंवा इलिमिनेट करतील. ओके, तसेच सिस्टम्स यूज करायचे. ओके, ह्याचा यूज कुठं होते मला सांगा. जर आपण प्रॉपरली हे ग्रीन केमिस्ट्रीची स्टडी केली, दॅट रिड्यूसेस द इम्पॅक्ट ऑफ एनर्जी क्रायसिस, पोल्युशन अँड टू सेव्ह द नॅचरल सोर्सेस. ओके, ह्यामुळे काय होणार, पोल्युशन, जे काही एनर्जी क्रायसिस, जे काही आपले वीज वगैरे आहे, ज्याचं वॉटर, वीज, त्याचा सोर्स हळूहळू कसं होत आहे, कमी होत आहे, ते ह्या ठिकाणी काय होईल, रिड्यूस व्हायला लागतील, पोल्युशन कमी होईल आणि नॅचरल रिसोर्सेस काय होतील, सेव्ह होतील. ओके, आलं लक्षात. दॅट इम्पॅक्ट, हे पूर्ण ग्रीन केमिस्ट्री कशावर इम्पॅक्ट करणार, मग इट रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ, जे काही एनर्जी क्रायसिस, पोल्युशन किंवा नॅचरल सोर्सेस सेव्ह होतील, अशा वेळी काय करणार आपण, या ग्रीन केमिस्ट्रीचा यूज करणार. आणि ग्रीन केमिस्ट्रीचे जे काही 12, त्याचे टोटली 12 प्रिन्सिपल आहेत. जर आपण हे 12 प्रिन्सिपल फॉलो केले तर नक्कीच या ठिकाणी काय होतील, एनर्जी क्रायसिस रिड्यूस होतील, पोल्युशन रिड्यूस होईल आणि आपले जे काही नॅचरल सोर्सेस आहेत ते काय होतील, सेव्ह होतील. ओके, मग आता आपल्याला बघायचं आहे की त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत, जे की ह्या 12 प्रिन्सिपलवर असं म्हणतात की ग्रीन केमिस्ट्री डिपेंड आहेत, ते 12 प्रिन्सिपल कोणते आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर जे काही 12 प्रिन्सिपल आहेत ते सुरू करण्याच्या आधी आपल्याला एक टर्म बघायची, ते आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि या ग्रीन केमिस्ट्रीचा त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये तेवढाच मोठा इम्पॉर्टन्स आहे. ओके, म्हणजेच आपण असंही म्हणू शकतो की जी ग्रीन केमिस्ट्री आहे त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर बेस आहे. ओके, आता ह्या ठिकाणी बघू की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय. काय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इट इज द डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड of the present without compromising the ability of future generation to meet their own needs. ओके, काय म्हणते, ह्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंटचं एकच नीड आहे, काय भेटणं आहे, प्रेझेंटमध्ये जी आपली गरज आहे ती आपल्याला भेटली पाहिजे, म्हणजे आपली गरज भागली पाहिजे, पण फ्युचर जनरेशनच्या ज्या काही नीड्स आहेत त्यासुद्धा त्याला कॉम्प्रोमाइज न करता. ओके, म्हणजेच आता आपण ह्या ठिकाणी पोल्युशनवर बघत आहोत. एक एक्झाम्पल सांगते, तर ह्या ठिकाणी आपल्याला पोल्युशन नियंत्रित करायचं आहे, एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होणार नाही अशा गोष्टी करायच्या आहेत, पण ते सध्याच्या आपल्यापुरतं का नाही, अशा करायच्या आहेत ज्याचा फ्युचरला सुद्धा, म्हणजे पुढच्या जनरेशनला सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे. ओके, अशा वेळी जर आपण डेव्हलपमेंट करत असाल तर त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि हेच मेन इम्पॉर्टन्स कशाचे किंवा एम कशाचं आहे, ग्रीन केमिस्ट्रीचं. ओके, बघा काय म्हणते, इट इज अ डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड्स. ओके, आता आपण बघू त्याचे प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री, जे काय आपण बघितलेत की 12 प्रिन्सिपल, आणि हे जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा ह्या 12 प्रिन्सिपलवरच डिपेंड आहे. त्यामधलं पहिलं प्रिन्सिपल बघा काय म्हणते, प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर द बाय प्रोडक्ट. काय करायचंय, प्रिव्हेंट, वेस्टला किंवा बाय प्रोडक्टला प्रिव्हेंट करायचंय. सेकंड, ॲटम इकॉनॉमी. थर्ड, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. चौथा आहे डिझायनिंग सेफर केमिकल्स. पाचवा आहे यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. सहावा आहे डिझाईन ऑफ एनर्जी इफिशियन्सी. सातवा आहे यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. आठवा आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्स दॅट इज मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. नववा आहे यूज ऑफ कॅटालायसिस, डिझाईन फॉर डिग्रेडेशन, रियल टाइम ॲनालिसिस दॅट इज पोल्युशन प्रिव्हेन्शन, अँड लास्ट सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडंट प्रिव्हेन्शन. ओके, पहिलं कोणतं आहे बघा, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. हे सगळं जर तुम्ही प्रॉपरली वाचलं तर त्या तुम्हाला नक्की लक्षात येईल की ह्या ठिकाणी फक्त एम एवढंच आहे की आपल्याला जे काही एक्सेस, जी आपण डेफिनेशन बघितली होती ग्रीन केमिस्ट्रीची, पोल्युशन कमी करायचं आहे, एक तर टॉक्झिक प्रोडक्ट्स तयारच करायचे नाही, आणि तयार समजा, आणि अशा स्टेप्स मिनिमाइज करायच्या किंवा एलिमिनेट करायच्या की ज्यामध्ये काय तयार होऊ शकते, बाय प्रोडक्ट, टॉक्झिक किंवा हजार्डस बाय प्रोडक्ट तयार होऊ शकतील, अशा स्टेप किंवा असे केमिकल्सच यूज करायचे नाहीत. ओके,
तेच या ठिकाणी दिसत आहे. पहिलं कोणतं आहे, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट. हे प्रत्येक आपल्याला डिटेल स्टडी करायचे आहे. सेकंड आहे ॲटम इकॉनॉमी. थर्ड आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. हजार्डस म्हणजे घातक असे केमिकल्स तयारच करायचे नंतर करायचे नाही. आणि नंतर डिझायनिंग सेफर केमिकल, असे चांगले चांगले डिझायनिंग तयार करायचे जेणेकरून आपल्याला गुड क्वालिटीचे, जे की एन्व्हायरमेंटला हार्म करणार नाही, असे आपल्याला काय भेटतील, केमिकल्स. नंतर यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज, डिझाईन ऑफ एनर्जी इफिशियन्सी. नंतर यूज ऑफ रिन्युएबल फीड स्टॉक. नेक्स्ट आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्स, म्हणजे स्टेप्स कमी करायच्या. स्टेप्स कमी केलं तर ॲटोमॅटिक्स काय कमी होते, बाय प्रोडक्ट. यूज ऑफ कॅटालायसिस, डिझाईन फॉर डिग्रेडेशन, म्हणजे आपण जे काही तयार करतो ते डिग्रेडेबल झाले पाहिजे किंवा असंच तयार करायचं ज्याचं काय झालं पाहिजे, डिग्रेडेशन. ओके. रिअल टाईम ॲनालिसिस, पोल्युशन प्रिव्हेन्शन. आणि लास्ट आहे सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडंट प्रिव्हेन्शन. ओके. त्यामधलं आता आपण स्टेप बाय स्टेप बघू. आता आपण बघू पहिलं कोणतं आहे बघा. पहिलं कोणतं आहे, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट. ह्या ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट म्हणतानाच तुम्हाला क्लिक झालं असेल की ह्या ठिकाणी काय करायचं आहे, बाय प्रोडक्ट प्रिव्हेंट झाला पाहिजे किंवा तयारच होणार नाही असे काय करायचे, प्रोसिजर करायची आहे. आणि जर समजा इन केस तयार झाले बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट तर त्याचं प्रॉपर काय करायची, सोय लावायची सिंपल भाषेमध्ये, किंवा त्याचं प्रॉपर काय करायची, मॅनेजमेंट करायची, त्याचं परत रिसायकलिंग वगैरे करायची. ओके. ह्या ठिकाणी बघू त्याचं एम काय किंवा प्रायोरिटी काय आहे. प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट, प्रायोरिटी इज गिवन फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट rather than the cleaning up and treating waste after it has been generated. ह्याचं सिंपल म्हणणं आहे की आपण काय करायचं, वेस्ट किंवा बाय प्रोडक्ट तयारच होणार नाही अशी काळजी घ्यायची. रादर दॅन म्हणजे असं करून, म्हणजे तयार झाल्यानंतर त्याला कसं प्रिव्हेंट करणार किंवा ते जनरेशन झाल्यानंतर त्याला कसं ओव्हरकम करणार, हे करण्यापेक्षा बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट तयारच होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. ओके. हेच आहे त्याचं मेन प्रिन्सिपल. कोणतं आहे, प्रायोरिटी इज गिव्हन फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट रॅदर दॅन द क्लिनिंग अप और ट्रीटिंग वेस्ट आफ्टर इट हॅज बीन जनरेटेड. तयार झाल्यानंतर त्याला काय करायचं, कसं नीट करायचं, कसं क्लिअर करायचं, कसं क्लीन करायचं, हे करण्यापेक्षा जर आपण तयार होणारच नाही ह्याकडे जर फोकस केला तर आपले अर्ध्याच्यावर प्रॉब्लेम्स कसे होते, सॉल्व्ह होते. त्याचं एक्झाम्पल, एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे ते बघा. टू डेव्हलप झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. एक नवीन टेक्नॉलॉजी तयार झाली आहे, त्यामध्ये काय म्हणते, झिरो वेस्ट. ओके. म्हणजे वेस्ट प्रोडक्टच तयार होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. कशी घेणार बघा. एक तर त्याचे दोन एम आहेत. पहिलं म्हणजे इन अ केमिकल सिंथेसिस वेस्ट प्रोडक्ट शुड बी झिरो और मिनिमम. अशी केमिकल सिंथेसिस करायचे की ज्यामध्ये त्या ठिकाणी वेस्ट प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट एक तर मिनिमम असला पाहिजे किंवा झिरोच, शक्यतो झिरोच, पण इन केस तयार झाला तर तो कसा पाहिजे, मिनिमम. अँड ऑल्सो एम टू यूज द वेस्ट प्रोडक्ट ऑफ वन सिस्टीम ॲज द रॉ मटेरियल फॉर अदर सिस्टीम. आणि जर इन केस ते जर तयार झाले, मिनिमम तयार झाले, तर त्याचं जे काही पहिल्या सिस्टीमचं वेस्ट मटेरियल असेल तेच कशामध्ये यूज करायचं आहे, दुसऱ्या सिस्टीमचा रॉ मटेरियल म्हणून. म्हणजे त्याचं काय करायचं, रिसायकलिंग करायची किंवा रियूज करायचा. ओके. पहिल्याचा वेस्ट, दुसऱ्याचा काय झाला पाहिजे, रॉ मटेरियल, जेणेकरून वेस्ट तयार होईल आणि तयार झाल्या म्हणजे मिनिममच तयार होईल, पण तयार झाल्या त्याचं काय झालं पाहिजे, रियूज झालं पाहिजे. ओके. त्याचं एक्झाम्पल बघा. बॉटम ॲश ऑफ द थर्मल पॉवर स्टेशन कॅन बी यूज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर सिमेंट अँड ब्रिक इंडस्ट्री. आता थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे काय, असं एक पॉवर प्लॅन्ट ज्यामध्ये आपण हीट आणि एनर्जीचा यूज, परत सांगते, हीट आणि एनर्जीचा यूज इलेक्ट्रिसिटीच्या डेव्हलपमेंटसाठी करतो किंवा इलेक्ट्रिसिटीच्या प्रोडक्शनसाठी करतो, त्याला आपण म्हणतो थर्मल प्लॅन्ट स्टेशन. ओके. हीट आणि एनर्जीचा यूज कशासाठी करतो, इलेक्ट्रिसिटीच्या जनरेशनसाठी करतो, त्याला आपण म्हणतो थर्मल प्लॅन्ट स्टेशन. जी काही थर्मल प्लॅन्ट स्टेशनमध्ये हीट, जे काही आपण कंबशन करतो त्या ठिकाणी जमा झालेली जी काही ॲश आहे त्याचा यूज कशासाठी करणार आपण, सिमेंट आणि ब्रिक इंडस्ट्रीमध्ये ॲज अ रॉ मटेरियल म्हणून. सेकंड म्हणजे इफ्लुएंट कमिंग आउट फ्रॉम द क्लिनिंग ऑफ मशिनरी पार्ट्स
जे काही इफ्लुएंट्स येतील, इफ्लुएंट्स म्हणजे काय, थोडक्यात जे काही घाणेरडं पाणी येईल, एक्स्ट्रा पाणी म्हणजे वेस्ट वॉटर येईल, त्या ठिकाणी काय राहणार, धुतलेलं पाणी, मशिनरी किंवा त्याचे वगैरे पार्ट्स, मशिनरीचे पार्ट्स धुतलेलं जे काही पाणी आहे ते ह्या ठिकाणी कशासाठी यूज करणार आपण, कूलंट वॉटर इन द थर्मल पॉवर स्टेशन. तर थर्मल पॉवर स्टेशनमध्येच कूलंट वॉटर म्हणून काय करतो आपण त्याचा यूज करू शकतो. ओके, हे काय आहे, पहिलं प्रिन्सिपल प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर द बाय प्रोडक्ट. बाकीचे प्रिन्सिपल बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, बाय बाय.